आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आमच्या इच्छुक उमेदवार प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली होती। त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आम्हाला चर्चेसाठी बोलवलं होतं। त्या चर्चेच्या बैठकीमध्ये परंतु आमच्या इच्छुक उमेदवाराची व काही पदाधिकाऱ्यांची प्रमुखांची चर्चा झालेली नव्हती, त्यामुळे आम्ही निर्णय दिलेला नव्हता त्यांना। परंतु आज या बैठकीमध्ये सर्वानुमते असं ठरलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूर्वीचे जिल्हा परिषद गट 4 आहे आणि पंचायत समिती हे 8 आहे। परंतु महाविकास आघाडीत जायचं म्हणून आपण एक पाऊल मागे घ्यायचा असं आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आलं। परंतु 3 जिल्हा परिषद गट व 6 पंचायत समिती गट यापेक्षा कमी तालुका अध्यक्षांनी घेऊन ये असा एकमुखी सूर सगळ्या पदाधिकाऱ्याचा कार्यकर्त्याचा ही केला त्यांनी आणि त्याने एकमुखी असं ठराव केला आणि सगळ्यांनी सह्या करून त्या ठरावाची कॉपी माझ्याकडे दिलेली आहे। त्यामध्ये यापेक्षा कमी घेतलं तर आपण स्वबळावर लढायची भूमिका ठाम ठेवा तालुका अध्यक्ष म्हणून सगळ्यांनी मला विनंती करून ठरावाची कॉपी देऊन गेलेले आणि यापेक्षा आम्ही जागा यापुढे महाविकास आघाडीची बैठक होईल त्या बैठकीमध्ये यापुढे कमी आम्ही घेणार नाही आणि घेण्याची वेळ आली तर आम्ही स्वबळावर उभारणार या आज आमच्या एकमुखी बैठकीमध्ये ठरण्यात आलेलं आहे आणि हेच हे ठराव झालेला आहे। या आम्ही जिल्हाध्यक्ष महोदय प्रताप भैया पाटील यांच्या कानावर सुद्धा फोनद्वारे घातलेला आहे। त्यामुळे ही ठरावाची कॉपी आम्ही माननीय आमचे जिल्हाध्यक्ष यांना, आमचे प्रदेशाध्यक्ष यांना, शशिकांत शिंदे साहेब यांना व आदरणीय पवार साहेबांना आम्ही पत्राद्वारे पाठवणार आहोत। आघाडीच्या वेळेमध्ये जी काय जिल्हा परिषद गट ठरतील ते ठरतील, परंतु यापूर्वी आमचे जिल्हा परिषदचे गट हे मंगरूळ, काडगाव, काटी आणि नंदगाव असे 4 गट होते। यापैकी आम्ही त्यांना गटाची मागणी केलेली आहे, परंतु त्यांनी जे काय एखादे गट इकडे तिकडे होईल सरको आम्ही, परंतु 3 गटाच्या किंवा 6 पंचायत समिती गणाच्या आत आम्ही जागा घेणार नाही असा एकमुखी ठराव झाल्यामुळं मी सुद्धा यापुढे या जागेच्या आत महाविकास आघाडीमध्ये जागा घेणार नाही असं ठामपणे ठरलेलं आहे। जागेची इच्छुक उमेदवार माझ्या रजिस्टर मध्ये आहेत। एका गटामध्ये 2-2, 3-3 आहेत, गणामध्ये 4-4, 5-5 आहेत। सगळ्यांनी इच्छुक आणि फॉर्म भरून दिलेला आहे। त्यामुळं आम्ही असं कुठंही गणामध्ये आमचा उमेदवार नाही असं बिलकुल सुद्धा नाही, सगळ्या गणामध्ये सगळ्या गटामध्ये आहे।